स्वराज सीड्स कंपनीच्या गव्हाचं विक्रमी उत्पादन, गहू वाण स्वराज 25 प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम व शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन. स्वराज 25 या बियाणांचा वापर करून उत्पन्न मिळवावं. कांतीभाई कामाणी. मेरा नाम कांतिभाई कामानी। मैं स्वराज सीड्स कंपनी प्राइवेट लिमिटेड गुजरात गांधीनगर से हूँ। मैं एमडी हूँ कंपनी में और बेसिकली मैं कृषि स्नातक हूँ। और ये रिसर्च एक्टिविटी जो है गेहूं में, ग्राउंडनट में, क्रॉप में, अलग अलग क्रॉप में, इसमें मैं जुड़ा हुआ हूँ। मैं ये जब से ये रिसर्च वीट में कंपनी ने ये 25 नंबर वैरायटी दिया है स्वराज 25, इसका पहले से लास्ट तक उसका जो जम प्लाजम में प्रोडक्शन लेना है सभी में मैं संकलित था। तो आज तक हमको एक ऐसी वैरायटी मिली है जो खाने में भी इतनी पौष्टिक है और उत्पादन में भी इतना जबरदस्त उसका प्रोडक्शन है और फार्मर को बहुत बेनिफिशियल है ये वैरायटी। उसका 15-20-25% प्रोडक्शन ज्यादा आता है, सीड रेट उसका कम है, बीज का दर। तो एज कंपेयर टू अदर वैरायटी, दूसरी वैरायटी के कंपेयर में इसका बीज का दर भी 65% है, 65%। तो इस लिहाज से ये वैरायटी जो है क्रांतिकारी वैरायटी है। हमको इतना रिसर्च किए है फिर भी अभी इसके टक्कर की कोई वैरायटी आज तक नहीं मिली है। तो ये मैं महाराष्ट्र के सभी फार्मर को मैं अपील करता हूं कि अपने खेत में ये वैरायटी लगाओ, ज्यादा से ज्यादा उसका बेनिफिट लो और उत्पादन भी बढ़ाओ आपका, जैसे अपना देश का भी प्रोडक्शन बढ़ेगा, आमदनी भी बढ़ेगी और लिविंग स्टैंडर्ड भी फार्मर का, जो किसानों का है, वो बढ़ेगा। यही संदेश है मेरा। चास येथे स्वराज सीड्स गुजरात आणि हरित क्रांती कृषी सेवा केंद्र चास यांच्या संयुक्त विद्यमानं गहूवान स्वराज 25 प्रत्यक्ष पीक पाहणी कार्यक्रम व शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चास येथील शेतकरी भाऊसाहेब घुंगारडे यांनी गुजरात गांधीनगर येथील स्वराज सीड्स कंपनीचे स्वराज 25 गहू बियाणांची पेरणी केली. या गव्हाच्या शेतीची पाहणी करण्यासाठी गुजरात गांधीनगर येथील स्वराज सीड्स कंपनीचे प्रतिनिधी जयंत धांडे व जिल्हा वितरक मेसर्स अजय सीड्सचे संचालक अजय मुथा आले असता गहू या पिकाची चांगली वाढ व ओंबीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कशी मागणी आहे या गावाला? एकदम चांगली उत्तम मागणी आहे। ह्या गहू बियामध्ये मागील 5 वर्षापासून स्वराज सीड कंपनी गांधीनगर अहमदाबादची यांचं गहू बियाणं व भुईमुग बियाणं यामध्ये मी अजय सीड अहमदनगर मध्ये, अहिल्यानगर मध्ये काम करत असून मागील भुईमुग बियामध्ये 20 वर्षापासून यांचं मी स्वराज कंपनीचं महाराष्ट्रात काम चालू झाल्यापासून डिस्ट्रीब्युटर आहे। यांनी दिलेलं भुईमुग बियाणं, शेंगदाणा बियाणाचं रिझल्ट अप्रतिम होताच नंतर कंपनीने गहू बियामध्ये मागील 5 वर्षापासून काम चालू केलं। स्वराज 25 ही व्हरायटी मी आतापर्यंत जवळपास माझे 300 डीलर आहे। सर्व प्रत्येक गावात माल जो जातो आणि जो शेतकऱ्यांचं फीडबॅक मिळतं, शेतकऱ्यांचं समाधान पाहून फार आनंद होतो। एकरी 30 ते 35 क्विंटल कमीत कमी उत्पन्न स्वराज 25चं मिळतं। बियाणं खायला एकदम रुचकर, पोळी एकदम नरम आहे व मार्केटमध्ये पण चांगलं बाजार भेटतो, त्यामुळे शेतकऱ्याची दिवसेंदिवस मागणी वाढत आहे। धन्यवाद। माझं नाव पोपट भागाजी घुंगारडे, गावाचं नाव चास, तालुका जिल्हा अहिल्यानगर। आम्ही नवीनच व्हरायटी स्वराज 25 हरित क्रांती या कृषी सेवा केंद्रातून घेतली विकत आणि त्याची पेरणी केली। तर आमच्या शेतात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात आणि याची ग्रोथ त्या स्वराज 25चा खूप छान आहे। एका दाण्याला कमीत कमी 25, 27, 30 पर्यंत फुटवे आहेत आणि एकरी 35 टन क्विंटल पर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे आम्हाला। आपण
शेतकरी बांधवांना काय संदेश देऊ? मी प्रत्येक शेतकरी बांधवाला हे सांगू इच्छितो की त्यांनी स्वराज 25 हाच उत्पन्नासाठी गहू पेरला पाहिजे आणि खाण्यासाठी पण. हा गहू खाण्यासाठी कसा आहे? खाण्यासाठी अतिउत्तम आहे. पौष्टिक. हो, पौष्टिक आहे. नमस्कार, मी माधव देशमुख, सेवानिवृत्त कृषी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर. आज 17 तारखे मंगळवारी चास येथे सन्माननीय पोपटरावजी गुंगारडे यांच्या शेतावरती संशोधित गहू बियाणे स्वराज 25 या प्लॉटला भेट दिली असता ज्याप्रमाणे तुकोबांनी म्हणलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्या उक्तीप्रमाणे आज हा जो प्लॉट आपण बघितला तर जे पारंपरिक पद्धतीने 2189 असेल किंवा HD 496 असेल तर या व्हरायटींपेक्षा स्वराज 25 या जातीचे गव्हाचं स्टँडिंग क्रॉप अतिशय उत्तम दिसले. तसेच सन्मान्य कांतीबाईंनी जे सांगितलं की सीड रेट पण कमी आहे. सीड रेट कमी असल्यामुळे पिकाचा खर्च कमी होतो. उत्पन्न 30 ते 35 क्विंटल पर एकरी आहे. खायला गहू अतिशय उत्तम असून चमकदार, मार्केटला सुद्धा चांगला आहे. तर माझी सुद्धा सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की आपण पारंपरिक व्हरायटीचा नाद सोडून यापुढे संशोधित स्वराज कंपनीचे सीडची पेरणी करावी आणि त्या योगे आपलं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढेल आणि त्या योगे आपल्या गावाचं आणि आपल्या देशाचं सुद्धा उत्पन्नात लक्षणीय भर पडेल. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, मी गणेश पवार, हरित क्रांती कृषी सेवा केंद्र चास. मी माझ्या दुकानातून गुंगारडे सरांना 3.5 एकराचं बियाणं दिलं होतं. पहिल्या वेळेसच त्यांनी हा प्लॉट तयार केला. इथून मागच्या तुलनेत या वर्षी त्यांना या गावाचं जवळपास 25 ते 30% उत्पन्न जास्त निघालं. म्हणजे एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पन्न निघायला पाहिजे. आणि हा वाण खाण्यासाठी पण योग्य आहे, त्याच्यानंतर उत्पन्नासाठी चांगला आहे आणि मार्केटला विक्रीसाठी पण योग्य आहे. तरी शेतकऱ्यांना ही विनंती आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या वाणाची निवड करावी. नमस्कार, मी विशाल लामकडे, विशाल कृषी सेवा केंद्र टाकळ्याजी. आज आपण स्वराज 25 या फील्डमध्ये आलेलो आहे. गेली 2 वर्ष झाले आम्ही रेग्युलर हा स्वराज 25 वाण विकतोय आणि याच्यामध्ये दरवर्षी आम्हाला अतिशय जास्तीत जास्त मागणी शेतकऱ्यांकडे होते. आमचे मित्र गणेश पवार, हरित क्रांती कृषी सेवा केंद्र चास यांनी यावर्षी याच्यामध्ये चांगला इनिशिएटिव्ह घेतला आणि यावर्षी या चासमध्ये आसपासच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात यांनी याची विक्री केली आणि शेतकरी ज्यांनी या गहू घेऊन गेलेले आहेत तो प्रत्येक शेतकरी समाधानी आहे. गावामध्ये काय असते, शेतकऱ्याला चपाती चांगली आली पाहिजे, उत्पन्न चांगलं आलं पाहिजे, त्याला मार्केटमध्ये चांगला भाव भेटला पाहिजे, फुटवे चांगले आले पाहिजे. हे सर्व जे गुण आहेत हे या वाणामध्ये पूर्णपणे आलेले आहेत. त्याच्यामुळे शेतकरी आता आज आपण या ठिकाणी पाहत असाल की कमीत कमी 150-200 शेतकरी फक्त हा प्लॉट कसा आहे हे पाहण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे या वाणाची जी मी प्रत्येकाला सांगू इच्छितो जी खासियत आहे, आपणही या वाणामध्ये अधिक पुढच्या वर्षी या वाणाची लागवड करावी आणि हा वाण कसा आहे हा स्वतः अनुभव घेऊन पाहावा. या ठिकाणी शेजारी पण 2-3 वाण आहेत, त्या वाणामध्ये आणि या वाणामध्ये जवळपास 25 ते 30% फरक आहे. यावेळी सरपंच युवराज कारले, सेवानिवृत्त कृषी अधिकारी माधव देशमुख, पोपट गुंगारडे, राजेंद्र गावखरे, हरित क्रांती कृषी केंद्राचे गणेश पवार, बाळासाहेब पवार, विशाल लामखेडे, दीपक कारले, सुनील गोंडाळ, बापू काळे, विलास कारले, अरुण गोंडाळ, शिवाजी कारले, विशाल जाधव, संदीप वाळुंज, सुभाष वाळुंज, जगदीश पवार, सचिन कारले, नवनाथ गोंडाळ, सुभाष कारले, पांडुरंग कारले, ST पादीर, सहदेव पवार, बाजीराव गुंगारडे, अभि गुंगारडे, सचिन देवकर, दादा ठाणगे, संदीप कारले, संदेश कारले, प्रमोद देवटे, बाजीराव गुंगारडे, अभि गुंगारडे, सचिन देवकर, दादा ठाणगे, संदीप कारले, संदेश कारले, प्रमोद देवटे, चंदू इरोले, TD कारले आदींसह चास येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी चास येथे शेतकरी परिसंवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या प्रमाणात चास येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात स्वराज कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला. प्रतिनिधी अमोल भांबरकर, राष्ट्रप्रथम, अहिल्यानगर.